शुभारंभ करावा। त्याचबरोबर माननीय नामदार श्री हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेला सर्व मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण स्थानापन्न व्हावं। 7 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं महोत्सव समारंभ या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। ग्राम विकास विभागाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन सर्व महाराष्ट्रामध्ये होणार आहे। आजचा हा पुणे जिल्हा परिषदेचा कार्यक्रम सर्व जिल्ह्यांमध्ये प्रदर्शित होणार आहे। 1962 पासून आजपर्यंतचा प्रवास, त्याचबरोबर हा मागवत असताना भविष्यातील आव्हानं या संदर्भात आपल्याला या सर्व मार्गदर्शन काही क्षणामध्येच आपण या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। पुणे जिल्हा परिषदेचे सर्व माजी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ज्यांनी या ठिकाणी कामकाज पाहिलेलं आहे त्यांच्या सत्कार समारंभाच्या वेळेस विनंती राहील आपण व्यासपीठावर येताना व्यासपीठाच्या डाव्या बाजून आपण वरती यायचं आहे आणि उजव्या बाजूने पुन्हा आपण आपल्या जागेवरती जाऊन बसायचं आहे। व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं आपण आता या ठिकाणी स्वागत करणार आहोत। सर्वप्रथम आपल्या सर्वांचा आधारवड आपले मार्गदर्शक या जिल्ह्याचे नव्हे तर आपल्या देशाचे ज्येष्ठ नेते माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब सदस्य राज्यसभा यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतो। मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद सर, त्याचबरोबर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय भारतजी शेंडे सर। ऐक ना, 2 सेल चालेल का तुला? 2 पॉईंट आम्हाला पवारांच्या भाषणाच्या वेळेस देत असते। यानंतर माननीय नामदार श्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे आपण स्वागत करावं। यानंतर माननीय नामदार श्री हसनजी मुश्रीफ साहेब मंत्री ग्राम विकास महाराष्ट्र राज्य। यानंतर माननीय सौरवराव साहेब विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे। यानंतर आमदार माननीय अशोक बापू पवार हवेली व शिरूर विधानसभा लोकसभा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय अशोक बापू पवार। माननीय चेतनजी तुपे साहेब हडपसर विधानसभा मतदारसंघ यांचे या ठिकाणी स्वागत करावं। त्याचबरोबर माननीय पिंगळे साहेब वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ यांचे आपण स्वागत करावं। व्यासपीठावरील सर्व मान्यवर त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शब्द सुमनाने मनपूर्वक स्वागत। अधिक विलंब न करता आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रास्ताविक करण्याची मी विनंती करतो। पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आदरणीय आयुष प्रसाद सर। आज पुणे जिल्हा परिषद व राज्याच्या 27 जिल्हा परिषदच्या हिरक महोत्सव आहे। जिल्हा परिषद एक महत्वपूर्ण संस्थान होती जो भारताच्या स्वातंत्र्यानंतर आणि महाराष्ट्र राज्याची स्थापनेनंतर या राज्यामध्ये आपण स्थापन केली आणि महाराष्ट्र राज्याचे उदाहरण बघून पूर्ण देशामध्ये या जिल्हा परिषद घटना दुरुस्तीमुळे प्रत्येक राज्याला गेली। मी आज विशेषतः या जिल्हा परिषदचा इतिहास याचा जो पूर्ण 60 वर्षाची यात्रा आहे त्याच्याबद्दल विचार करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदने एक पुढाकार घेतला आणि
सन्मान्य शरदचंद्रजी पवार साहेबांना आमंत्रित करण्याचा विचार केला। मी मान्य शरदचंद्रजी पवार साहेबांशी भेटलो आणि मी त्यांना विनंती केली की सर आपण या हीरक महोत्सवच्या निमित्ताने याला साजरा करण्यासाठी आपण पुणे जिल्हा परिषदला यावा, आणि त्यांनी आज आपलं या आमंत्रण स्वीकारलं त्याच्याबद्दल मी सरांचा विशेषतः आभार व्यक्त करतो। मी या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय हसनजी मुश्रीफ सर, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री, मान्य गृहमंत्री महोदय श्री दिलीप वळसे पाटील सर, माननीय आणि काही वेळात आपल्या बरोबर मान्य उपमुख्यमंत्री महोदय श्री अजित पवार सर आणि आपले राज्याचे आणि PWD व इतर विभागाचे राज्यमंत्री महोदय दत्ता मामा बर्ने काही वेळात आपल्याकडे उपस्थित होणार आहेत। मी त्यांचे पण या कार्यक्रमासाठी स्वागत करतो। या कार्यक्रमामध्ये जो आपला मूल हेतू होता की जिल्हा परिषद मध्ये जो बदल घडलेली आहे त्याच्याबद्दल विचार करण्याचा एक हेतू होता, त्या हेतूच्या निमित्ताने आज आपण या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे। मी सर आपल्या सर्वांचं लक्ष 2 फोटोग्राफ कडे या ठिकाणी दाखवण्यासाठी इच्छुक आहे। माझे डावीकडे जो फोटोग्राफ आहे हे सर 1987 चा फोटोग्राफ आहे। 25 वर्ष ज्यावेळी जिल्हा परिषदचा झाला होता त्या फोटोग्राफ मध्ये आपण पाहतो की एक महिला सदस्य होती, आणि सर उजवीकडे काही महिन्यापूर्वीचा फोटोग्राफ आहे त्याच्यामध्ये 38 महिला सदस्य होते। आणि माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे मुळे जो जिल्हा परिषद आणि लोकल बॉडीज मध्ये जो महिला आरक्षण त्यांनी करून घेतला होता त्याच्यामुळे जो एक मेजर बदल या ठिकाणी घडलेला आहे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे। सर ज्यावेळी जिल्हा परिषदची स्थापना झाली होती ग्रामीण रस्ते पुणे जिल्ह्यामध्ये 1000 किलोमीटर होते सर। आज ग्रामीण रस्ते 13,000 किलोमीटर झालेले आहेत, त्याच्यामध्ये फक्त मागच्या वर्षी या जिल्हा परिषदने 434 किलोमीटर रस्ते आपण बांधलेले आहेत। आज यदि आपण विचार केला तर दर दिवस 15,000 पेक्षा जास्त रुग्ण आपले रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रामध्ये OPD साठी जातो। आपल्याकडे ग्रामीण भागात जितकी लोक आज शिकलेले आहेत त्याच्या जवळपास 45% लोक आपले एक ना एक जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेले आहेत। जिल्हा परिषद सारखी संस्था संपूर्ण राज्यात काही देशामध्ये या जगात नसेल ज्यांनी विभिन्न प्रकारे लोकांच्या जीवनमध्ये काय ना काय बदल घडवण्यासाठी काम केलेलं आहे सर। या जिल्हा परिषद मध्ये आजच्या या जो त्योहार आहे, या जो हीरक महोत्सव आहे या पूर्ण यात्राचा विचार करण्यासाठी आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। याच्या बरोबर सर मागच्या 8 महिन्यामध्ये पुणे जिल्हा परिषदचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी एक आपण प्रक्रिया घेतला ज्याचं नाव होतं प्रोसेस मॅपिंग। या प्रक्रियेमध्ये आपण पहिला शोध घेतला की जिल्हा परिषद मध्ये नेमके आपण काम किती प्रकारचे करतो। सर आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल की जिल्हा परिषद मध्ये 1183 प्रकारचे काम आपण या जिल्हा परिषद मध्ये करतो। प्रत्येक कामाला करण्यासाठी आपल्याला 6 गोष्टी बघावं लागतो। त्याचा मूळ कायदा काय आहे, त्याच्याबरोबर त्याचे रूल्स काय आहे, त्याच्यानंतर GR काय आलाय, माननीय आयुक्तांचे काय परिपत्रक आले, आपले सर्वसाधारण समिती अथवा आपले जो विशेष समिती आहे त्याचे काय ठराव झाले, आणि आपले इतर काय आदेश यदि कुठले वरिष्ठ अधिकाऱ्यांचे असेल, काही ठिकाणी कोर्टाचे निर्देश पण काय विषयामध्ये आहे। या सगळ्या गोष्टीचे आपण व्यवस्थित विश्लेषण केलं आणि त्याच्यामध्ये 5 विशेष भाग मध्ये आपण त्याला तोडलं की त्याच्यामध्ये निर्णय घेण्यासाठी माहिती काय पाहिजे, जोडपत्र काय पाहिजे, निर्णय घेण्याचा आधार काय आहे, अधिकार कोणाला आहे, आपण निर्णय कसा घेतो, आदेश कसा निर्गमित करतो। या पूर्ण प्रक्रिया जो आपण केला सर ये भविष्याच्या जिल्हा परिषदसाठी एक फाउंडेशन स्टोन आहे। ये पायाभूत गोष्टी आहे ज्याच्यावर आता ई-गव्हर्नन्सचे एक मोठी प्रकल्प महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास आणि पंचायत राज विभाग घेणार आहे। आपल्याला माहिती आहे की शिक्षण बदली सॉफ्टवेअर मध्ये आपण ऑटोमेशन करतोय की निर्णय घेण्याचा अधिकार आपण माहिती तंत्रज्ञानचे एक सॉफ्टवेअरला देतोय। तसेच सर 621 प्रकारचे कामामध्ये आपण ऑटोमेशन करणार आहे आणि रिअल टाइम गव्हर्नन्स, आणि हे जो एक मोठी संकल्पना आहे की तुम्ही अर्ज करण्याच्या आधी तुम्हाला त्या सेवा उपलब्ध होऊन मिळणार आहे, त्याची आपण या जिल्हा परिषद मध्ये सर सुरुवात करणार आहे आणि पूर्ण राज्यामध्ये त्या प्रकल्प राबवणार आहे। आणि याच्या बरोबर महालाभार्थी म्हणून एक प्रकल्प आपण मागच्या वर्षी घेतला होता ज्याच्यामध्ये ऑटोमेशन आपण लाभार्थी निवड प्रक्रियेमध्ये केली होती। हे परत एक पारदर्शक आणि अतिशय चांगला प्रकल्प होता। तो सर आज याचा जो एक ग्रंथ सारखा तयार झाला त्याचे 2 पुस्तक, बिकॉज ते फारच मोठे आहे, त्याचे फक्त 2 पुस्तक सर आपले हाताने आपण आज याचं विमोचन करतोय, त्याच्यासाठी मी सर आपल्याला विनंती करणार आहे। या ठिकाणी सर्व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारीचा आपण सत्कार करत आहोत।
त्याचे दिलेलं नेतृत्व आणि त्याचे दिलेलं सेवा, ज्याच्यामुळे या जिल्हा परिषदची परिभाषा तयार झाली, ज्याच्यामुळे या जिल्हा परिषदची रूपरेषा तयार झाली, त्याचे आपण सर आपल्या हस्ते आज सत्कार करणार आहोत. त्याच्या मी या जिल्हा परिषदला एक उत्तम जिल्हा परिषद करण्यासाठी आणि राज्याचे जिल्हा परिषदसाठी पथदर्शक प्रकल्प राबवण्यासाठी मी त्या सर्व माजी मुख्य कार्यकारी अधिकारी व माजी अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि आपले दिलेल्या बहुमूल्य सेवामुळे आज पुणे जिल्हा एक विकसित आणि प्रगतिशील जिल्हा आहे. सर, आपण या ठिकाणी आले आणि आज आपलं मार्गदर्शन आपल्या सर्वांना लागणार आहे, याच्यासाठी सर मी आपला विशेष आभार व्यक्त करतो आणि माझी या ठिकाणी प्रस्तावित संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी सरांनी सांगितल्यानुसार प्रोसेस मॅपिंग पुस्तिकेचं प्रकाशन या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण करत आहोत. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हावं. ग्रामविकास विभागाच्या वतीनं हे जे हीरक महोत्सवी वर्ष आहे त्यानिमित्त पुणे जिल्हा परिषदेच्या या सभागृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याचं प्रक्षेपण सर्व जिल्ह्यांमध्ये दाखवलं जाणार आहे. ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होत आहे ते माननीय हसनजी मुश्रीफ साहेब, मंत्री ग्रामविकास, यांना विनंती आहे कृपया आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. माननीय मुश्रीफ साहेब. लावू ना, तेच सांगितलं. जिल्हा परिषद पुणे हीरक महोत्सव समारंभाचे प्रमुख पाहुणे, आपल्या देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले राज्याचे गृहमंत्री आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब, या ठिकाणी उपमुख्यमंत्री आपल्याला यायचे आहेत, या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार अशोकराव पवार, आमदार सुनील टिंगरे, चेतन तुपे, आपले मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आयुष प्रसाद, या ठिकाणी ज्याला ज्याला आपण निमंत्रित केलेलं आहे ते सर्व माजी अध्यक्ष, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व सदस्य आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले या पंचायत राज्याचे सर्व अधिकारी, बंधू भगिनी आणि मित्रांनो, जिल्हा परिषद पुणेच्या स्थापनेला आज 1 मे 2022 रोजी 60 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने पवारसाहेब आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राज्य व्यवस्था स्वीकारून आपल्याला 60 वर्ष आज पूर्ण होत आहेत. आणि बरोबरच आज स्वातंत्र्य प्राप्तीची 75 वर्षे सुद्धा आपण अमृत महोत्सव साजरा करत आहोत. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 26 जानेवारी 1950 रोजी भारताच्या राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली. भारताच्या संविधानात केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची याद्वारे अधिकारांची विभागणी करण्यात आली आणि स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय राज्य सूचीत समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना करण्याची जबाबदारी ही राज्य शासनावर सोपवण्यात आली आणि 1957 साली केंद्र शासनाने बळवंतराव मेहता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आणि त्या काळी महाराष्ट्र जिल्हा लोकल बोर्ड अस्तित्वात होत्या. राष्ट्रीय स्तरावर बळवंतराव मेहता समितीच्या शिफारशीचा पुनरुच्चार करण्यासाठी महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थेने प्रारूप सुचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तत्कालीन महसूल मंत्री कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली 22 जून 1960 रोजी समिती गठीत केली आणि या समितीने महाराष्ट्रातील परिस्थितीचा विचार करून पंचायत राज्य कशा प्रकारे राबवता येईल याबाबत शिफारस केला आणि आपला अहवाल
15 मार्च 61 रोजी सादर केला आणि या शिफारशीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा 1962 अस्तित्वात आला आणि या कायद्याने 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रातील तत्कालीन सर्व जिल्हा मुख्यालयांची जिल्हा परिषद स्थापना करण्यात आली आणि त्याला आज 60 वर्ष पूर्ण होत आहे. आणि जिल्हा परिषद स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था ही अस्तित्वात आली. या पंचायत राज व्यवस्थेतील अडचणी व त्रुटी शोधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी विविध समित्या स्थापन केल्या. जसे की 1970 साली लना भुंगीरवार समिती, 80मध्ये बाबुराव काळे समिती, 84मध्ये PV पाटील समिती गठीत केल्या आणि या समितीने अभ्यासपूर्ण अहवाल सादर केले, वेळोवेळी शिफारशी केल्या आणि यातील बऱ्याच शिफारशी महाराष्ट्र सरकारनं स्वीकारल्या. या सर्व प्रक्रियेमुळे आज जिल्हा परिषदेने महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व घटकांना विकासाच्या मार्गात समान संधी व प्रतिनिधित्व देणारी संस्था ठरलेली आहे. माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचला. यात स्थानिक स्वराज्य संस्थेची महत्त्वाची भूमिका बजावली. यशवंतराव चव्हाण साहेबांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण जनतेला नेतृत्वाची संधी उपलब्ध करून दिली. ते समाजातील सर्वच घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यामुळे जिल्हा परिषदेत अनेक उमदे राजकीय नेतृत्व घडवले आणि येत्या काळातही घडवत राहतील. राज्य शासनाने दरवर्षी यशवंत पंचायत राज्य अभियान राबवित आहे. या अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायतीचा गौरव केला जातो. असे नाविन्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी जिल्हा परिषद, पंचायत आणि ग्रामपंचायत समित्यांना प्रोत्साहित केली जाते. 73वी घटनादुरुस्ती ही जिल्हा परिषद विकासातील महत्त्वाचा टप्पा मानावा लागेल आणि 73व्या घटनादुरुस्तीने पंचायत राज व्यवस्था घटनात्मक दर्जा दिला. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणखीन सक्षम झाल्या आणि 24 एप्रिल 1993 पासून ही घटनादुरुस्तीनुसार आपल्याला लागू झाल्यानंतर हा दरवर्षी पंचायत राज्य दिन म्हणून आपण साजरा करतो. आज ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेमध्ये जिल्हा परिषद भूमिका फार महत्त्वाची आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती नियंत्रण ठेवण्याचे फार मोठे काम जिल्हा परिषद पार पाडत आहे. या कामावर केंद्र राज्य शासनाचे विविध योजना राबवण्याचे महत्त्वपूर्ण काम जिल्हा परिषद करत आहे. आज या दिनी पुणे जिल्हा परिषद कार्यक्रमात उपस्थित राहताना विशेष आनंद होत आहे. आज पुणे जिल्हा परिषद प्रशासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत नाविन्यपूर्ण प्रयोग करीत आहेत. लना भुंगीरवार समितीने दिलेल्या अहवालात सांगितले होते की पंचायत राज्य व्यवस्थेत दोष नसून तिच्या अंमलबजावणीत दोष आहे. आज जिल्हा परिषद पुणे श्री आयुष प्रसाद यांच्या खालील विविध नाविन्यपूर्ण हाती घेतलेली आहे आणि मला वाटते अतिशय चांगलं प्रभावी काम ते करत आहेत. या नाविन्य कार्यक्रम आयोजित केल्यास जिल्हा परिषद पुणे सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. परंतु या ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून यामध्ये अनेक त्रुटी आजही आपल्यासमोर आहेत. कारण अनेक वेळा लोक तक्रार करतात की आपल्या कामांचा निपटारा लवकर होत नाही. एक फायली 57 टेबलावर जातात, लोकांना न्याय मिळत नाही. याबद्दल सुद्धा ग्रामविकास विभागाने अनेक आपले आदेश काढलेले आहेत. आपल्याला आठवत असेल की महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर 2च महिन्यांनी कोरोनासारखी एक महामारी आपल्यासमोर आली आणि अनेक निर्णय घेत असताना आपल्याला अनेक अडचणी आपल्यासमोर आल्या. याही काळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा प्रयत्न या ग्रामविकास विभागाने केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 3-4 आपण साजरा करतो. परंतु ग्रामविकास विभागाने ठरवलं की 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला होता. त्या दिवशी जवळजवळ 34,000 ग्रामपंचायती, 532 पंचायत समित्या आणि 34 जिल्हा परिषदेवर सकाळी गुढी उभा करून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करायचा आणि हा दिन स्वराज्य दिन म्हणून साजरा करायचा असा आपण निर्णय घेतला. गेल्या सरकारच्या काळामध्ये स्मार्ट विलेजची आपली योजना होती, त्याचं नाव आपण बदललं आणि कैलासवासी R.R. पाटील सुंदर गाव योजना याला आपण नाव दिलं आणि त्यांच्या स्मृतिदिनी हा कार्यक्रम पार पडावा अशा प्रकारचे आदेश आपण काढले. त्याचा उल्लेख आता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तथा प्रशासक यांनी केला की पंतप्रधान सडक योजना आणि मुख्यमंत्री सडक योजना या ग्रामीण रस्त्याची सगळी जबाबदारी ही ग्राम विकास विभागाची आहे. तरीसुद्धा 6,000 किलोमीटरचा टप्पा आपल्याला केंद्र सरकार देणार होतं. आतापर्यंत फक्त यावर्षी त्यांनी 3,000चा टप्पा दिलेला आहे.
तर आपण दुसरा टप्पा मुख्यमंत्री सडक योजनेचा 10,000 किलोमीटरचा घेतलेला आहे आणि मला वाटतं जेव्हा आमचा कार्यकाळ संपेल त्यावेळी 30,000 किलोमीटरचे रस्ते या मुख्यमंत्री सडक योजनेतून आपण करणार आहोत. एक महाआवास अभियान आपल्या ग्रामविकास विभागाने चालवलं. आपल्याला माहिती आहे की अनेक प्रकारची गोरगरिबांची जी स्वप्न असतात ती स्वतःचं हक्काचं घर असावं. अनेक प्रकारच्या योजना या मंजूर होत्या. इंदिरा आवास खाली त्याचं घरकुल मंजूर होतं, रमा योजनेखाली मंजूर होतं, शबरीखाली मंजूर होतं, अशा अनेक योजनेमध्ये. परंतु कधी त्यांना वेळेवर मंजुरीपत्र न देणं, त्याचं निधी न उपलब्ध करून देणं, अनेक टप्प्यावर त्यांची फार मोठी हेळसांड होत होती. आणि हा महाविकास आम्ही ज्याला अभियान हातामध्ये घेतलं गेल्या वर्षभरामध्ये आणि यावर्षी जवळजवळ 5 लाख घरं बांधण्याचा आम्ही संकल्प पुरा केला. आणि तुम्हाला सांगायला आनंद होईल की या दोन्ही वर्षी आम्ही जवळजवळ 8 लाख घरं बांधून पूर्ण केली. आणि त्या सगळ्या गरिबांना त्यांचं स्वतःचं हक्काचं घर होता त्यामध्ये देण्यामध्ये आपण यशस्वी झालो. आपण दुसरा मोठा निर्णय घेतला की आपल्या देशाचं संरक्षण करणारे जे सैनिक आहेत, माजी सैनिक आहेत, त्यांच्या विधवा पत्नी आहेत, त्यांना त्यांच्या पूर्णपणानं मालमत्ता करामध्ये सूट आपण दिलेली आहे. जी गावं सैनिकांची आहे, आता आमच्या जिल्ह्यामध्ये एक टाकळीवाडी म्हणून एक सैनिकांचं गाव आहे, 90% सैनिक आहे. पण त्यांना वाटते किंवा आम्हाला सगळी 100% आपण सूट द्यायचं आपलं घर चालणार, त्यांना अनुदान देण्याची योजना आपण आणली. आणि आपण आजी माजी आणि विधवा पत्नीला आपण पूर्णपणानं त्यामध्ये सूट देण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण घेतला. अशा अनेक अडचणी ज्या होत्या आपल्या ज्या ग्रामीण भागामध्ये घरं बांधायला परवानगी आपण EDDPकडे द्यायचा निर्णय गेल्या युती शासनामध्ये घेतलेला होता. आणि त्या नगररचना काळामध्ये इतक्या बांधकामाच्या परवानगी आणायच्या, गोरगरिबांना घरं बांधता यायची नाही. म्हणून 3,200 स्क्वेअर फुटापर्यंत आपण ते अधिकार ग्रामपंचायतीला दिले आणि त्याच्या पुढचे अधिकार हे आपण EDDPकडे ठेवले. आपण एखाद्या घरावर कर्ज काढायला झालं तर गेल्या काळामध्ये ती अट काढून त्यांनी टाकली होती. आता 8 नमुना पत्रकामध्ये नोंद केली तर त्याच्या घरावर कर्ज बँकेतून देण्याचा निर्णय आपण घेतला. असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा प्रयत्न या करोना काळामध्ये आपण केलेला आहे. आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा अतिशय चांगलं काम आपण केलं. आणि मला वाटतं की Amazon, फ्लिपकार्ट यासारख्या अतिशय चांगल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपण या महिला बचत गटाच्या उत्पादित केलेल्या सगळ्या मालाला एक चांगली सुवर्ण संधी मिळवून देण्याचा प्रयत्न केला. आणि आमचा विश्वास आहे की आता सर्व पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत ज्यांच्या मुक्ती संपलेल्या आहेत त्यांच्यावर आता प्रशासक आहे. आणि आता या प्रशासकीय कारकीर्द कधी संपणार, कधी आपलं नव्यानं निवडणुका होणार याविषयी लोकांच्या मध्ये जागरूकता आहे. आता 3 तारखेला सर्वोच्च न्यायालयामध्ये 3 मेला एक सुनावणी आहे. आणि मला वाटतं की आपण 2 निर्णय आता घेतलेले आहेत की OBCना आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका घेऊ नये अशी राज्य शासनाची भूमिका आहे. आणि म्हणून प्रभाग रचना, गटबंधनं किंवा गणरचना याचे अधिकार राज्य शासनाने घेतलेले आहेत. आणि ज्यांना आता मुक्ती संपलेले आहेत, मला वाटते पावसाळा झाल्यानंतर आमचा जो इम्पिरिकल डाटा जो आहे तो जयंत भाटिया हे माजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आपण इम्पिरिकल डाटासाठी जी समिती नेमलेली आहे त्यांचं काम फार मोठ्या प्रमाणात चालू आहे. मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की पावसाळा संपल्याबरोबर मुदत झालेल्या या सगळ्या निवडणुका वेळेवर होतील आणि OBCना आरक्षण मिळेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. साहेब तरी या सर्व पंचायत राज्याच्या सगळ्या कल्पनेचे तर साहेब साक्षीदार आहेत, ते आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. मी अधिक वेळ घेणार नाही. परंतु ही जी संधी मिळाली ही विकेंद्रीकरण सत्तेचं झालं. त्यामुळे आमच्यासारख्या लोकांना विधानसभा आमदार होता आलं. मी पंचायत समितीचा जवळजवळ 4 वर्ष सभापती होतो. मी जिल्हा परिषद सदस्य होतो. आणि त्या माध्यमातून कैलासराव विलासराव देशमुख ते राज्याचे मुख्यमंत्री होते, ते जिल्हा परिषदेचे होते, कैलासराव R.R. पाटील साहेब त्या माध्यमातून आले, अनेक मंडळी या माध्यमातून आली आणि सुधाकर नाईक साहेब अनेक लोक यातून आली. आणि मला वाटतं आपल्या प्रशासनाचा अनुभव घेण्यासाठी ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या फार मोठ्या आपल्या शाळा आहेत असं मी मानतो. आणि या सगळ्या याच्याबाबत मी मनपूर्वक आजच्या या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा जिल्हा परिषदेला ज्यांनी या जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी ज्यांना मिळाली, जे मुख्य कार्यकारी अधिकारी जे बरेचसे जहादार आहेत त्यांना संधी मिळाली, त्यांना या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने मनपूर्वक मी शुभेच्छा देतो.
आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय जय महाराज. धन्यवाद मुश्रीफ साहेब. यानंतर माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री पुणे जिल्हा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. माननीय आयुष प्रसाद सरांना विनंती आहे आपण दादांचं या ठिकाणी स्वागत करावं. दादांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्याचं नाव हे देशामध्ये नक्कीच पुढे जात आहे. मी अधिक विलंब न करता आदरणीय दादांना विनंती करतो, दादा कृपया आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना विनंती आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या देशाचे नेते आदरणीय पवार साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार संजीव मुश्रीफ, आमदार अशोकराव पवार, आमदार चेतनराव तुपे, आमदार सुनील केंद्रे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, राज्य बँकेचे मुख्य प्रशासक श्री तानासकर, त्याचबरोबर सर्व माजी अध्यक्ष, सर्व माजी उपाध्यक्ष, सर्व माजी सन्माननीय सदस्य, सर्व माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, उपस्थित मान्यवर अधिकारी, पत्रकार बंधू आणि सहकारी मित्रांनो, आज अतिशय आगळा वेगळा असा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या तर्फे आयोजित केलेला. पुणे जिल्हा परिषदेला 60 वर्षे पूर्ण झाली आणि 60 वर्षाच्या कालावधीचं सिंहावलोकन करणं, पुढील 60 वर्षाच्या कालावधीचं नियोजन करणं आणि या मागच्या 60 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांनी या जिल्हा परिषदेसाठी आणि या जिल्ह्यासाठी योगदान दिलं, मोलाचं योगदान दिलं, त्यांचा सर्वांचा सत्कार, त्यांचा सर्वांचा गौरव ही एक अतिशय आनंदाची अशी घटना आहे. मी सर्वांचं सुरुवातीलाच मनापासून अभिनंदन करतो. आजचा कार्यक्रम आपला हा दुसऱ्या अर्थाने याच्यासाठी महत्वाचा आहे की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय पवार साहेब आहेत. 60 साली जिल्हा परिषद अस्तित्वात आली तेव्हापासून तर आजपर्यंत या जिल्हा परिषदांच्या जडणघडणीमध्ये आणि विशेष करून पुण्याच्या संदर्भात, रचनेच्या संदर्भामध्ये, नेतृत्व घडवण्याच्या संदर्भामध्ये आदरणीय पवार साहेबांचं फार योगदान राहिलेलं आहे आणि त्यांच्याकडे अनेक आठवणी या 60 वर्षामधल्या असणार आहेत. ज्या वेळेला महाराष्ट्राची निर्मिती झाली 1960 साली, त्यावेळेला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून आणि ग्रामीण भागामधला कार्यकर्ता घडवण्याच्या दृष्टिकोनातून पंचायत राज व्यवस्थेची जी सुरुवात केली, त्या पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून अपेक्षा ही होती की देशाच्या संसदेमध्ये देशाचा विचार केला जातो, राज्याच्या विधानसभेमध्ये राज्याचा विचार केला जातो, जिल्हा परिषद मधून जिल्ह्याच्या सार्वजनिक
किंवा सगळ्या जिल्ह्याचं एकत्र प्लॅनिंग करून त्या प्लॅनिंगच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, ज्याला आम्ही अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतो. एखाद्या भागाचं मागासलेपण तपासण्याच्या संदर्भामधली जी संज्ञा आहे किंवा त्याच्या संदर्भातली जी पद्धत आहे, त्याच्यामधून जो अधिक मागासलेला आहे, जो अधिक वंचित आहे, त्याला अधिक मदत करण्याच्या संदर्भामध्ये अपेक्षा आहे. मग राज्याचा अर्थसंकल्प करताना सुद्धा आणि जिल्ह्याचा अर्थसंकल्प करताना सुद्धा किंवा जिल्हा परिषदच्या मार्फत योजना राबवण्याच्या संदर्भामध्ये यशवंतरावजी नेहमी म्हणायचे की जिल्हा परिषद हे एक उद्याचं नेतृत्व घडवणाऱ्या संस्था आहेत. आणि ज्याचा उल्लेख मुश्रीफ साहेबांनी केला की जिल्हा परिषदेचं नेतृत्व ज्या अनेक लोकांनी केलं, त्याच्यामधले अनेक ज्येष्ठ नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकले. अनेक दर्जेदार असा कारभार करून या राज्याला चांगलं नेतृत्व त्या ठिकाणी त्यांना देता आलं. आपल्याला मुख्य जिल्हा परिषदेकडून जी अपेक्षा आहे ती रस्ते, शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा या सगळ्या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये पूर्वीच्या काळामध्ये अपेक्षा या सगळ्या गोष्टींची राहायची. अलीकडच्या काळामध्ये अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत. देशाचाही कारभार मोठा होत चालला, राज्याचाही कारभार मोठा होत चालला आणि जिल्हा परिषदांचं सुद्धा बजेट हे आणखीन मोठं होत चाललं आणि त्याच्या माध्यमातून या सगळ्या योजना राबवण्याची आवश्यकता. पण काही काही अडचणी येतात. आज जिल्हा परिषदेने काम जरी करायचं म्हटलं तरी सगळ्या गावामध्ये ग्रामसेवक आम्हाला उपलब्ध होऊ शकत नाही. आज रिक्त पदांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आदिवासी भागामध्ये विशेष करून ज्या परिसरामध्ये पैसा कायदा लागू झालेला आहे, तिथल्या गावच्या सरपंचाने आणि गावच्या ग्रामसेवकांनी तिथली प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून, जसं जिल्ह्यामध्ये कलेक्टर असतो तसं त्या गावची प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून त्या ग्रामपंचायतने काम केलं पाहिजे ही अपेक्षा आहे. पण आज त्यांच्याकडे तो जो तज्ञ लोकांचा जो एक उपलब्धी पाहिजे, तज्ञ लोकांची संख्या पाहिजे, तेवढी तज्ञ लोकांची संख्या नाही आणि त्यामुळं अनेक प्रकारच्या बऱ्या वाईट चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी घडत आहेत. आज आदरणीय पवार साहेबांचा उल्लेख आणखीन एका गोष्टीसाठी ज्याचा CEO साहेबांनी सुरुवातीला केला की जसं यशवंतराव चव्हाण साहेबांनी पंचायत राज व्यवस्था आणली, तसं आदरणीय पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना महिला धोरण एकदा ठरवल्याच्या नंतर त्या महिला धोरणाच्या माध्यमातून जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये आणि सहकारी संस्थांमध्ये 33% आरक्षण सुरुवातीच्या काळामध्ये आणि नंतर 50% आरक्षण हे महिलांच्यासाठी आरक्षित ठेवलं. अपेक्षा हीच होती की ज्या गृहिणीला स्वतःचा संसार करता येतो, तिला उद्या गावाचा संसार करता येईल, तिला जिल्हा परिषदचा संसार करता येईल, तिला पंचायत समितीचा संसार करता येईल आणि त्या त्या वर्गाचे प्रश्न समजून घेऊन त्या त्या वर्गाचे प्रश्न सोडवता येतील ही भूमिका त्याच्या पाठीमागे होती. वैयक्तिक लाभाच्या योजना हा एक वेगळा भाग आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या बद्दल मला फार काही बोलायचं नाही, परंतु त्याची जरी गरज जरी असली तरी त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या अडचणी येतात. आणि शेवटचं मी एक सांगतो, जसं एक काळ होता की महाराष्ट्राची विधानसभा साहेब वगैरे होते त्यावेळेला आणि अतिशय दर्जेदार आणि अतिशय उंच उत्तुंग असे नेते, त्यांची विचारधारा उत्तुंग, निर्णय प्रक्रिया अतुलनीय आणि अशा परिस्थितीमध्ये जे राज्य पुढे न्यायचा प्रयत्न केला
आज आम्ही विधानसभेमध्ये पाहतो, मी आता 30-32 वर्ष अजितदादा मी विधानसभेमध्ये आहे, दिवसेंदिवस विधानसभेमध्ये सुद्धा चर्चेचा दर्जा हा इतका खालावतोय की बऱ्याच वेळेला आपण इथं बसायचं की नाही बसायचं अशा प्रकारचा विचार सुद्धा बऱ्याच वेळेला मनामध्ये येतो. आणि जी परिस्थिती विधानसभांची आहे तीच परिस्थिती थोड्याफार फरकानं आपल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांची सुद्धा आहे. त्याच्यामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा सुधारणा झाली पाहिजे, इथं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुधारणा झाली पाहिजे, जलद गतीने निर्णय झाले पाहिजे. मला कधी कधी कळतं की तुमची जनरल बॉडीची मीटिंग 8 तास चालली, 10 तास चालली, 12 तास चालली. आता 8 तास, 10 तास, 12 तास जर जनरल बॉडीची मीटिंग चालली तर कसे निर्णय त्याच्यामध्ये होणार आणि कसं आपण पुढे जाणार. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मला खरं तर आज बोलायचं आहे, ही वेळ नाही, मी फारसा जिल्हा परिषदमध्ये कधी येत नाही, आज बऱ्याच दिवसांनी आलेलं आहे. मला वाटलं माझ्या मनामध्ये जी भावना आहे ती बोलावी. माझी खात्री आहे की आपण साहेबांचं मार्गदर्शन ऐकल्याच्यानंतर आपल्याला आज इथून जाताना खूप मोठा विचाराचा साठा, विचाराचं धन घरी घेऊन जाता येईल. आपल्या सगळ्यांना जी संधी मिळाली त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, त्या सर्व अधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादा आदरणीय साहेब, तसंच मंत्रिमंडळातील माजी सहकारी दिलीपराव वळसे पाटील, तसंच मुश्रीफ साहेब, विधिमंडळातील माजी सहकारी चेतन तुपे, अशोक पवार, सुनील टिंगरे, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे सर्व त्या परिसरामध्ये काम करणारे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले ते सर्व उपस्थित असणारे मान्यवर, CEO म्हणून काम केलेले उपस्थित असणारे सर्व आमचे अधिकारी, तसंच आता अधिकारावर असणारे सगळे आमचे अधिकारी, पदाधिकारी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींना आणि माझ्या तरुण मित्रांनो, एक आगळा वेगळा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न त्या हीरक महोत्सवाच्या निमित्तानं झालेला आहे. कारण सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्या करता 1962 साली चव्हाण साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आणल्या. मला आता इथं विजयराव कुलकर्णींच्या पासून निर्मला पानसरेंच्या पर्यंत, हनुमंतराव आचार्य फक्त आज आपल्यात हयात नाहीये, बाकीचे बहुतेक सगळेजण इथं हजर आहेत. दत्ता मामा निघालेले आहेत सोलापूरमधनं. मला वाटतं या एक ढोबळेताई, शैलजाताई नाही आले ना, शैलजाताई झाले, बाकी सगळे ज्यांना ज्यांना मी संधी दिली त्या सगळेच जण इथं हजर आहेत. त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करत असताना दिलीपरावांना आम्हाला कशी कसरत करावी लागली. जागा एकच असते, सगळ्यांना सामावून घेता येत नाही. मात्र सर्वांनी नेहमीच या जिल्ह्याने आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराची माणसं निवडून देण्याचं काम आजपर्यंत केलं आणि त्याच्यातून तुम्हाला सगळ्यांना इथं संधी मिळाली. ही संधीचं काम करत असताना तुम्ही सगळ्यांनीच आपापल्या परीनं काम करण्याचा प्रयत्न केला. राजकीय जीवनामध्ये आपल्याला सगळ्यांनाच बोलावं लागतं, भाषण करावं लागतं, परंतु भाषणापेक्षा तुमचं काम बोललं पाहिजे, त्यातून तुमची राजकीय कारकीर्द ही यशस्वी होते. हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. मला आताच आमचे CEO आयुष प्रसाद सांगत होते की दादा, हा कार्यक्रम फक्त पुणे जिल्ह्यामध्ये नाहीये तर महाराष्ट्रातल्या 34 जिल्हा परिषदेमध्ये लाईव्ह DCच्या द्वारे हा कार्यक्रम लाईव्ह चालू आहे आणि बहुतेक सगळ्या ठिकाणी लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सार्वजनिक त्या सगळ्यांचंही मी स्वागत करतो. सार्वजनिक जीवनात काम करताना पदाची अपेक्षा ठेवण्यात गैर नाही, परंतु पदासाठी पक्ष आणि मतदारांच्या निष्ठेशी तडजोड मात्र होता कामा नये. हा सल्ला मला आज जरूर द्यावासा वाटतो. आज या ठिकाणी आमचे अनेक सदस्य उपस्थित आहेत.
त्यांना मला सांगायचं की आपल्यावर जनतेने जी जबाबदारी सोपवलेली आहे ती चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी पार पाडली पाहिजे. ज्यानं स्थानिक पातळीवर चांगलं काम केलंय ते आज आदर्श पदाधिकारी ठरलेले आहेत. परंतु एकदा आदर्श ठरून चालणार नाही, सातत्य टिकलं पाहिजे. बऱ्याचदा काही जणांच्या बाबतीमध्ये मी बघितलंय, पद देईपर्यंत त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष दिलं, परंतु नंतर ते इतके बाजूला गेले. का गेले, का त्याच्या मागचं कारण काय, त्याच्या खोलामध्ये मी जास्त जाण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु आपण तिथं काम करत असताना सातत्याने चांगलं काम करत राहिलं पाहिजे. नाहीतर जनता आदर्श पदाधिकाऱ्यांना कधी कुठं पाठवायचं हा निर्णय घेत असते आणि तो लोकशाहीमधलं महत्वाचं काम आहे. कुठल्याही क्षेत्रात आदर्श काम करायचं असेल तर एकट्यानं काम चांगलं काम करून भागत नाही, तर त्याच्यामध्ये चांगलं काम करणाऱ्यांची टीम लागते. व त्याच्यामध्ये सहकार्यांचं, वरिष्ठांचं, कुटुंबातील व्यक्तींचं देखील सहकार्य आवश्यक असतं आणि त्यामुळे त्यांनाही विश्वासामध्ये घेऊन आपल्याला काम करावं लागतं. आताच्या काळामध्ये आता ही जबाबदारी ग्रामविकास खात्याची अनेक वर्ष, म्हणजे मी 99 पासूनचा काळ सांगेन. 99ला सुरुवातीच्या काळामध्ये आर पाटील साहेबांच्याकडे ग्रामविकास खातं होतं. ते स्वतः जिल्हा परिषदेतनं निवडून गेलेले असल्यामुळे त्यांना ह्याच्यातले बारकावे माहिती होते आणि खूप काही काम ही जिल्हा परिषदेमध्ये मंजूर करायच्या ऐवजी मंत्रालयात मंजूर करायला लागायची. ते सगळा अधिकार खाली आर पाटलांनी दिला. आर पाटील गृहमंत्री झाल्यानंतर काही काळाकरता मलाही ग्रामविकास खात्याची जबाबदारी त्या टर्ममध्ये मिळाली. माझ्या नंतरच्या काळामध्ये ती जबाबदारी विजयसिंह मोहिते पाटलांनी स्वीकारली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये ग्रामविकास खात्याचे मंत्री म्हणून 5 वर्ष जयंत पाटलांनी जबाबदारी स्वीकारली आणि आता गेले 2.5 वर्ष आमचे हसन मुश्रीफ साहेब ही जबाबदारी पार पाडतात. आम्ही सगळेच जण ग्रामीण भागातनं गेलेले असल्यामुळं आम्हाला ह्याच्यातल्या बऱ्याच काही गोष्टी माहिती होत्या आणि त्याच्यातून चांगल्यातलं चांगलं यशवंत ग्राम समृद्धी योजना असेल, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान असेल, महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना असेल, अशा वेगळ्या वेगळ्या योजना. महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना ही आपण गृह विभागाकडे राबवली, पण त्याचा संबंध शेवटी आपल्या ग्रामीण भागाशी होता आणि त्या योजना खूप पॉप्युलर झाल्या. त्याच्यातून श्रमदान, लोकवर्गणी, लघु सहभाग ह्याला महत्व आपलं मिळालं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण पुढे जात होतो. पण आजही काही काही बाबतीमध्ये मला एका गोष्टीची खंत आहे. तिथं मुश्रीफ साहेब, दिलीपराव साक्षीदार आहेत की आमच्याकडे आमदार लोक येतात, 25-15चा निधी देत असताना काही जण म्हणतात की बाबा तो निधी जिल्हा परिषदेकडे द्यायच्या ऐवजी PWD कडे द्या. याचा अर्थ PWDचं काम त्यातल्या त्या जिल्हा परिषदेच्या पेक्षा उजवा असलं पाहिजे, परंतु तो मात्र कटाक्षाने आग्रह धरतात. आता जसं शिक्षणाच्या बाबतीमध्ये काल मी सोलापूरमध्ये होतो, सुंदर शाळा, स्वच्छ शाळा, त्यांना पारितोषिके मिळाली. त्याच्यामध्ये मी एका गावामध्ये गेलो होतो. त्यावेळेस आता खूप चांगल्या पद्धतीनं, म्हणजे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सांगलीच्या CEOचं, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचं कौतुक करील, अभिनंदन करील की त्याने अतिशय उत्तम प्रकारचं काम आमच्या जिल्हा परिषदेच्या गोरगरिबांच्या मुलं त्या शाळेमध्ये येतात आणि त्यांना दर्जेदार शिक्षण शिकवण्याच्या करता चालवलेला आहे. तोच आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपण कार्यक्रम राबवतोय. आम्ही यंदा 5% शालेय शिक्षण विभागाला निधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यातनं करोडो रुपये हे जिल्हा परिषदांना मिळणार आहेत, DPCच्या निमित्तानं मिळणार आहेत. त्याच्यातनं पण आपल्याला काही चांगलं काम निश्चितपणे करता येईल. कारण पूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळेतली मुलींची संख्या रोडावत चाललेली होती. आता मात्र पुन्हा तिथं चांगल्या प्रकारे मुलं मुली येत आहेत, पण संख्या वाढतीये. हे चांगलं काम होत आहे. आपल्यातले अनेक आमचे पदाधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी आज काम करतायत आणि अधिकारी पण त्यांचं प्रमोशन झालेलं आहे. काही कलेक्टर झालेले आहेत, काही रिटायर झालेले आहेत. परंतु तुमच्या सगळ्यांच्याच मदतीनं आपल्याला इथपर्यंत टप्पा गाठता आला. आपण गेले अनेक वर्ष, मी, दिलीपराव वळसे पाटील साहेब आणि बाकीचे माझे सगळे सहकारी मिळून आपल्या पुणे जिल्हा परिषदेमध्ये बऱ्याच काही चांगल्या चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. पुढेही आपल्याला हे काम करतच राहायचंय, त्याबद्दल कुणाच्या मनामध्ये शंका असण्याचं काही कारण नाही. परंतु हे सगळं काम होत असताना
मुद्रांक शुल्क ह्याच्याबद्दल खूप मोठी खंत माझ्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची आहे, कारण तुमचा हिस्साचा निधी हा सर्वच्या सर्व त्या ठिकाणी मिळत नाही. पण मागं 2 वर्ष कोरोनाची गेल्यामुळे माझी स्वतःची अडचण होती आणि त्यामुळे पहिल्यांदा प्राधान्य कुणाला द्यायचं तर आम्ही पगाराला आणि पेन्शनला प्राधान्य देत होतो. आता मात्र परिस्थिती सुधारतीये. मला वाटतं मध्ये जिल्हा परिषद पुण्याला पण मला वाटतं 300 कोटी रुपये दिले, तरी देखील अजून 500 कोटी किती आहेत, अजून 300 कोटी रुपये पेंडिंग आहेत. हे फक्त पुण्याचं नाही, महाराष्ट्रातल्याच माझ्या 34च्या 34 जिल्हा परिषदांचं आहे. आणि ते स्टेप बाय स्टेप मी वित्त विभागाला पण सांगितलं की बाबांनो, आपण ज्यावेळेस त्यांच्याकडनं चांगल्या कामाची अपेक्षा करतो त्यावेळेस त्यांचा हक्काचा निधी देखील तिथं गेला पाहिजे. नाना देवकाते किंवा पानसरेताई कितीदा तरी माझ्या चेंबरला यायचे, कितीदा तरी आपण बैठका घ्यायचो, त्याच्यातनं काही प्रमाणामध्ये देण्याचा प्रयत्न पुणे जिल्हा नाही तर सगळ्याच राज्यातल्या जिल्हा परिषदेला आपण केलेला आहे. अशा खूप काही गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न केलाय. याच्यातून मला एवढंच सांगायचंय की केंद्र सरकारचा निधी असेल, मॅचिंग ग्रँट्स असतील किंवा एकंदरीतच खेड्याचा विकास साधण्याच्या संदर्भातलं काम असेल, आपल्या जिल्हा परिषदेला तर काही जण मिनी मंत्रालयच खरं तर आहे आपल्या जिल्ह्याचं, तशा पद्धतीने तुमची कामं चालतात. मला आठवत आहे काही पदाधिकारी तर सरळ सांगायचे, मला वाटतं पवार साहेब ज्यावेळेस कृषी मंत्री होते त्यावेळेस काही जण सांगायचे साहेब देशाचे कृषी मंत्री आहेत आणि मी पुणे जिल्ह्याचा कृषी मंत्री आहे असं मानेदादा सांगायचे. नाही, कृषी मंत्री सांगायचे, मानेदादा कृषी मंत्री म्हणून सांगायचे. तर नाना देवकाते कधी कधी म्हणायचं मी पुणे जिल्ह्याचा मुख्यमंत्री आता आम्ही घ्यायचो. पण नाना माझ्या तालुक्यातलं म्हटलं काय बोलायचं काय नाही, तुम्हीच विधानसभेला आणखी त्याने कुठे टॉय केलं तर मला त्रास व्हायचा. त्याच्यामुळे मी आपलं समजून घ्यायचो. त्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु मित्रांनो, एक आगळ्या वेगळ्या चांगल्या कार्यक्रमाला 1 मेला महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन, त्याच्या निमित्तानं पण शुभेच्छा देतो. पण खूप काही आता ह्याच सभागृहामध्ये हीच बिल्डिंग करत असताना मला वाटतं संपतरावांच्या पासून विजयरावांच्या पासून सुरुवात केली आणि नंतर आपण ती बिल्डिंग पूर्णत्वाला दिली. त्याच्या सगळ्याचे आपण साक्षीदार आहोत. आणि ह्याच्यातून जेवढ्या काही सुविधा देता येतील, बाहेरच्या पण आपल्या पंचायत समिती चांगल्या करता येतील. आपल्या मुश्रीफ साहेब आपण पण आपल्या राज्यातल्या पंचायत समित्या वगैरे सगळ्यालाच इन्फ्रास्ट्रक्चर देण्याचा प्रयत्न, चांगल्या इमारती देण्याचा प्रयत्न, सुविधा देण्याचा प्रयत्न, वाहनं देण्याचा प्रयत्न, अशा सगळ्याच गोष्टी करतोय. त्याचा मात्र फायदा तुम्ही सगळ्यांनी आता प्रशासक आहे म्हणून जाऊन द्या, परंतु जेव्हा कधी निवडणुका लागतील त्याच्यातनं नव्या चेहऱ्यांना, जुन्यांना संधी देऊन एक चांगल्या प्रकारे पुन्हा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या खऱ्या अर्थाने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं स्वप्न पूर्णत्वाला नेण्याच्या दृष्टिकोनात ज्या गोष्टी करता येतील त्या करण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करूया. आहे ना 5 जण आहेत, सर्व नाही. बापू करंदीकर आहेत आमचे, मी मगाशी बघितलं कोण कोण आलंय. त्याच्यामध्ये बापू करंदीकर आलेत, अनिल कवडे, कांतीलाल उमापे, दौलत देसाई, सूरज मांढरे, जेवढे जण आहेत आणि आपले आयुष प्रसाद आहेत, असे सगळे जण उपस्थित आहेत. त्या सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांचं आहे नाव घेतलं आपल्या लक्षातच राहत नाही मी काय बोलतो. त्याच्यामुळे पहिलं तुमचं लक्ष शिवसेनेकडे असायचं, आता भाजपकडे असतं, पण राष्ट्रवादीकडे लक्षच नसतं. त्याच्यावर माझी पंचायत होती. त्याच्यामधला गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु आमचे विजयराव कोलते आहेत, संपतराव देवकाते, योगिता कोकरे आली, जालिंदर कामठे आहेत. जालिंदर कामठे पण बरेच दिवसांनी मला भेटले. देवराव लांडे ते पुन्हा जाऊन परत आले, तर कुठेही आहे. सतीश मामा आहेत, वैशाली आपले, सविता दगडे आहेत, प्रदीप कंत आहेत, ते तर काय आता विश्वास देवकाते, निर्मला पानसरे, सगळ्यांचंच मी स्वागत करतो. आणि ह्या एका महत्वाच्या कार्यक्रमाला आदरणीय पवार साहेबांनी पण वेळ दिला, कारण साहेबांना आणि त्या निमित्तानं पवार साहेबांचं ढोबळेताई आले. आता त्या ढोबळेताई उशिरा आलं म्हणजे सगळ्यांचं लक्ष जातं त्याच्यावर काही नाही. त्याच्यामध्ये पवार साहेबांचं देखील मार्गदर्शन आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे. त्याच्यामुळे मी अधिक न थांबता, मला यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो, कारण येताना एक
वरुणराज भिडे यांचा पुरस्कार काही पत्रकार मित्रांना त्यांच्या नावाने तो दिला जातो. तिथं माझा थोडासा वेळ गेला, पण मी दिलीपरावांना सांगितलेलं होतं की आपण कार्यक्रम सुरू करा. मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा आयुष प्रसाद, तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी एक अतिशय उत्तम अशा प्रकारचा कार्यक्रम घडून आणला आणि पालकमंत्री यांना त्यांनी मुश्रीफ साहेब तुमचंही स्वागत करतो की तुम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये आज इथे आलेला आहात. बाकीच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय दादा. यानंतर आपण माजी अध्यक्ष व माजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सत्कार करणार आहोत. कृपया व्यासपीठावर येताना व्यासपीठाच्या डाव्या बाजूने गर्दीच्या उजव्या बाजूने जायचं आहे. सर्वप्रथम माननीय विजयजी कोलते साहेब, आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. जोरदार टाळ्या झाले पाहिजे. पुणे जिल्हा परिषदेमध्ये माजी अध्यक्ष म्हणून ज्यांनी कामकाज पाहिलं त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. माननीय विजयजी कोलते साहेब. यानंतर माननीय संपतरावजी देवगते साहेब, आपण त्यानंतर माननीय संपतरावजी देवगते साहेब, त्यानंतर माननीय योगिताताई कोकरे, देवगते साहेबांनंतर माननीय योगिताताई कोकरे, त्यानंतर माननीय जालिंदरजी कामटे साहेब, माननीय ढोबळेताई आहेत का? ढोबळेताई चला या. माननीय शैलजाताई ढोबळे, माननीय शैलजाताई ढोबळे, त्यांच्यानंतर माननीय जालिंदर भाऊ कामटे, माननीय शैलजाताई ढोबळे, नंतर माननीय जालिंदर भाऊ कामटे, त्यानंतर माननीय देवरामजी लांडे साहेब, माननीय देवराम लांडे साहेब, त्यानंतर माननीय सतीश मामा कोमने, त्यानंतर माननीय वैशालीताई आपणे, कोमने मामा, त्यानंतर माननीय वैशालीताई आपणे, त्यानंतर माननीय सविताताई दगडे, माननीय सविताताई दगडे, माननीय प्रदीप दादा कंद, दगडेताई चला या. त्यानंतर माननीय प्रदीपजी कंद, त्यानंतर माननीय विश्वास नाना देवगते, त्यानंतर माननीय निर्मलाताई पानसरे, यानंतर पानसरेताईनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ज्यांनी कामकाज केलं ते माननीय करंदीकर सर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर करंदीकर सर, त्यानंतर माननीय कवडे सर, माननीय अनिलजी कवडे सर, त्यानंतर माननीय उमाप सर, त्यानंतर कवडे सरांनंतर माननीय कांतीलालजी उमाप सर, त्यानंतर माननीय दौलतजी देसाई सर, उमाप साहेबांनंतर देसाई सर, त्यानंतर माननीय सूरजजी मांढरे सर, त्यानंतर माननीय उदयजी जाधव सर, माननीय उदयजी जाधव सर, त्यानंतर माननीय आयुष प्रसाद सर. यानंतर आत्ताचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक माननीय आयुष प्रसाद सर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर्व मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हावं. खरं तर असं म्हणतात की पवार साहेब या नावातच एक मोठी ताकद आहे. आदरानं मान आपोआपच खाली झुकते. पवार साहेब केवळ एक व्यक्ती नाही तर एक विचार आहे. या विचारानं महाराष्ट्रासोबतच देशाचंही सोनं केलं आहे. साहेबांच्या राजकीय कारकिर्दीचा झंझावात संपूर्ण देशानं अनुभवला. 5 दशकाहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असणाऱ्या पवार साहेबांचा मुत्सद्दीपणा सर्वांनी पाहिला. पण त्या पलीकडे जाऊन प्रत्येक कार्यकर्त्याचा विचार करणारे, वेळप्रसंगी आई व बापाच्या भूमिकेत येऊन
मायेची सावली देणारे पवार साहेब, माननीय साहेबांना विनंती करतो कृपया आपण साहेब तिथून जरी आम्हाला संबोधित केलं तरी काही हरकत नाही. जोरदार टाळ्याने आपण साहेबांचं या ठिकाणी स्वागत करूया आणि साहेबांचे अनुभव विचार ऐकत आदरणीय साहेब. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार, राज्याचे ग्रामविकास खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ, गृहमंत्री जयंत पाटील, विधिमंडळाचे सगळे सन्माननीय सभासद, जिल्हा परिषदेचे सगळे अधिकारी, माजी अध्यक्ष आणि पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अन्य सगळे अधिकारी, सन्माननीय सभासद आणि बंधुभगिनी, मला वाटतं की या वास्तूमध्ये मी आज पहिल्यांदा येतोय. नवीन पण जुनं लोकल जोराचं ऑफिस किंवा जिल्हा परिषदेचं ऑफिस हे मला परिचित आहे. पण माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये हे कार्यालय दुसरीकडे होतं आणि चालल्याच्या नंतर ही वास्तू त्याचा दर्जा ते बघितल्याच्या नंतर बहुतेक इथे गुजरातच्या काळामध्ये जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची जबाबदारी अजित पवारांच्याकडे असावी असं या ठिकाणी वाटतं. पण नेमकं काम करून घेण्याच्या संबंधीचं त्यांचं वैशिष्ट्य आणि ते याही ठिकाणी वगैरे मिळतो. तुम्ही जिल्हा परिषदेच्या या वास्तूशिवाय जिल्हाधिकाऱ्यांचं कार्यालय सुद्धा एक चांगलं कार्यालय झालं आणि चांगल्या इमारती या ठिकाणी होत आहे. तर या सगळ्या इमारतींच्या ज्यांच्यासाठी ही सगळी उभारणी केली त्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये अनुकूल अशा प्रकारचं वर्णन करण्याच्यासाठी अशा सगळ्या इमारतीचं काम झालं पाहिजे एवढीच अपेक्षा या निमित्तानं. आज आपण 7 वर्ष झाली म्हणून त्याचा उल्लेख या ठिकाणी करतो. पंचायत राज्य ही संकल्पना या देशामध्ये फार पूर्वीपासून आली. एक व्हाईसराय होते, बहुतेक त्यांचं नाव देवपण असावं. देवपणच्या काळामध्ये या देशामध्ये सत्तेचं विकेंद्रित करण्याच्या संबंधीचं सूत्र हे त्यांनी मांडले. पण याचा अर्थ सगळी सत्ता लगेचच हाताळण्याची जीविची असं नाही. नंतरच्या काळामध्ये याचा विचार सुद्धा अनेक मान्यवरांनी योगदान दिलं आणि हळूहळू ही संकल्पना पृथ्वीवर यावी या दृष्टिकोनातून पावलं टाकली गेली. सुरुवातीला हे जे पंचायत राज्याची संकल्पना राबवली गेली तो इंग्रजांचा काळ आणि इंग्रजांच्या काळामध्ये या जिल्ह्याच्या यंत्रणेचं अध्यक्षपद हे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे लोकसत्तेकडे नंतर आणखी काही वर्ष गेली. त्याच्याबद्दल काही लोकप्रतिनिधींची नियुक्ती करण्याची पद्धत त्या ठिकाणी सुरू झाली आणि खऱ्या अर्थानं महात्मा गांधींना अभिप्रेत असलेलं पंचायत राज्य याची सुरुवात ही स्वातंत्र्याच्या नंतर झाली.
याचा उल्लेख या ठिकाणी केला. याचा कमिटी असो, नंतर सकाळमध्ये त्यावेळेचे राज्याचे महसूल वसंतराव नाईक कमिटी असो, कमिटी असो, या सगळ्या सदस्यांनी सतत याच्यामध्ये काही सुधारणा कशा करता येतील, अधिक अधिकार कसे देता येतील आणि लोकांच्या हिताची जपणूक कशी या दृष्टिकोनातून पावले टाकली. तर खऱ्या अर्थानं यांच्यावर आता जेवढी आहे तर यशवंतराव चव्हाणांच्याकडे या राज्याचं नेतृत्व आल्याच्या नंतर एक काळ असा होता 1952 आणि त्या काळात बाळासाहेब खेर नावाचे मुख्यमंत्री होते. खेर साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये यशवंतराव मंत्री होते. त्यांच्याकडे परिवहन खातं होतं, त्यांच्याकडे जिल्हा परिषदेचं खातं होतं, पंचायत राजेचं, त्यांच्याकडे फूड अँड सिव्हिल सप्लाय हे खातं होतं. पण त्यांचं लक्ष वाढताना असायचं या सगळ्या प्रश्नांच्याकडे. मला आठवतं एक वेळेला आम्ही मुख्यमंत्री अंतुले असताना आम्ही सगळे विरोधी पक्षात होतो. मी महाराष्ट्राचा विरोधी पक्षाचा नेता होता आणि शेतकऱ्यांच्या मालाला चांगली किंमत मिळावी यासाठी आम्ही एक यात्रा काढली. त्याचं नाव दिंडी असं, शेतकरी दिंडी. आणि त्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आम्ही ज्यावेळी निघालो त्यावेळी लाखेक लोक जावा झालेले होते आणि त्या दिंडीमध्ये यशवंतराव चव्हाण सुद्धा सहभागी आले. मी होतो, अनेक महत्त्वाचे लोक होते आणि अमरावती जिल्ह्यामध्ये आम्हाला अटक केली. आणि अटक केल्याच्या नंतर चव्हाण साहेब काय मी काय आणखी काही स्वतःनी आम्हाला सगळ्यांना एसटीच्या बसमध्ये बसवलं आणि भंडाऱ्याला नेऊन तिथे जे सर्किट हाऊस होतं म्हणजे ज्याचं कन्नड त्यांची जेल औरंगाबाद तिचा माहिती होईल. मी चव्हाण साहेबांना विचारलं की तुम्ही एसटीच कधी बसला होता का? ते सांगितलं की 48 साली एसटीचे उद्घाटन ज्यावेळेस झालं तर त्या खात्याचा मंत्री होतो म्हणून त्या डेपोमध्ये चक्कर टाकण्याच्यासाठी एसटी बसलो. त्याच्यानंतर आज त्याच्याकडे पण चव्हाण साहेबांना या सगळ्या गोष्टीमध्ये अतिशय प्रशासनामध्ये रस होतो. राज्य वेगवेगळ्या टप्प्यातून केलं. कधी मुंबईला पाहता, नंतरच्या काळामध्ये जीवाशिकामध्ये गुजरात राज्य महाराष्ट्राचा त्यावेळेचा मुंबई राज्याचा एक हिस्सा झाला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली आणि त्या चळवळीतून शेवटी श्रीमती इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने या राज्याची निर्मिती झाली. ही निर्मिती झाल्याच्या नंतर 1 मे 1960 चव्हाण साहेबांच्या मनामध्ये तेव्हापासून सतत पंचायत राजाची संकल्पना सत्यात आणावी अशी इच्छा होती आणि त्याची पूर्तता 1962 साली त्यांनी केली. राज्य वेगळी झाली. गुजरात साली वेगळं झालं, मुंबई राज्य महाराष्ट्र राज्य वेगळं झालं. तर एक गोष्ट मान्य केली पाहिजे की जिल्हा परिषद पंचायत राज्य याची स्थापना महाराष्ट्राच्या स्थापनेच्या पूर्वी 1 वर्ष आधी गुजरातने केली गेली. पण गुजरातच्या त्या कायद्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या कायद्यामध्ये फरक हा होता की गुजरातला सुरुवातीला पुन्हा अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी आणि ते चव्हाण साहेबांनी
ती स्थिती बदलली आणि ते निर्णय असा घेतला की या सगळ्या संस्था डेमोक्रेटिक संस्था आहेत, लोकशाहीशी संबंधित संस्था आहेत. इथे येणारा प्रतिनिधी हा लोकांच्यातून निवडून आलेला असला पाहिजे आणि सत्ता ही त्याच्या हातावरली असली पाहिजे. आणि म्हणून ही वासाची जी पहिली जी जिल्हा परिषद झाली ती निर्वाचित अशा सगळ्या सदस्यांची होती आणि त्यावेळेला त्यांना अधिकारी होते असं आम्हाला जाणलं होतं. आठवतं की चव्हाण साहेब त्यावेळी सगळे मुख्य कार्यकारी अधिकारी हे विशेषतः तरुण अधिकारी असायचे आणि साहजिकच चव्हाण साहेब लक्ष असायचे. त्यावेळेला आणखी एक ग्रामीण विकास खात्याला मंत्री होते, त्यांचं नाव गोपाळराव खेळकर आणि आबासाहेब खेळकर. तर आबासाहेब या कामात फार वारकाईने लक्ष द्यायचे आणि या सगळ्यांची इच्छा होती ती खरी प्रभावी यंत्रणा झाली पाहिजे. तर ती कधी होऊ शकेल? ती होऊ शकेल लोकांचे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेला अध्यक्ष, उपाध्यक्ष, संसद कमिटीचा चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांची टीम यांचा समन्वय चांगला असेल तरच खऱ्या अर्थानं हे काम चांगल्या रीतीने होऊ शकेल. आणि याच्यावर चव्हाण लक्ष असतं. ते नेहमी अध्यक्ष आणि सीओ यांचा कॉन्फरन्सच घ्यायचे. एका कॉन्फरन्सला मी काही सध्या सभासद नव्हतं तर हजर होतो आणि त्याच्यामध्ये त्यावेळेला एक मुख्य कार्यकारी अधिकारी होते, त्यांचं नाव DN सत्तनकर आणि त्याचे मुख्य सचिव झाले. DN सत्तनकरांनी चव्हाण साहेबांना विचारलं मुख्यमंत्र्यांना, त्यावेळी सगळे नवीन अधिकारी आहोत, तुमचा आम्हाला सल्ला काय पंचायत सर्जाच्या संबंधात. त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी होते, सीओ सुद्धा होते. चव्हाण साहेबांनी सांगितलं की सीओनी लोकप्रतिनिधींनी काही महत्त्वाचा मुद्दा सांगितला तो हो होणारी शिकल होते आणि लोकप्रतिनिधींनी संलग्न लोकप्रतिनिधीसाठी कुठलाही मुद्दा त्यांच्याकडे आल्याच्या नंतर त्याला नाही होणारी शिकल पाहिजे. आणि हा एका वाक्याचा सल्ला चव्हाण साहेबांनी त्यावेळी दिलेला मला आठवतोय. त्याचा एक वेगळा अर्थ आहे. पण त्याची अपेक्षा होती की सर्व शासकीय यंत्रणा ही प्रोएक्टिव्ह असली पाहिजे, अधिक लक्ष केंद्रित करणारी असली पाहिजे आणि लोक निवडून आलेले अनेकदा नाही तिथं राहण्याची आवश्यकता असताना सुद्धा नाही कधी म्हणत पाहिजे. मला आठवतं एकदा मी कोल्हापूरला गेलो तेव्हा माझ्याकडं दुसऱ्या खात्याचं राज्यमंत्री पडलं आणि तिथे पन्हाळा भागायचं तिथे गेस्ट हाऊस होतं. मी मुक्कामी तिथं होतो. सकाळी 7 वाजता माझ्याकडं तिथे मुख्य जिल्हा परिषदेचे अधिकारी अध्यक्ष मला असं काही सांगितलं की बरं झालं तुम्ही आला, माझा वाढदिवस आहे, तसा एक कार्यक्रम होता पण ज्यांनी घेतला होता ते आलेच नाही तर तुम्ही आला तुला आता ठीक आहे. ते म्हणजे त्या कार्यक्रमाला गेलो आणि कार्यक्रमामध्ये अनेक मागण्या लोकांनी केल्या आणि त्या मागण्यामध्ये त्यांचं वैशिष्ट्य होतं की त्या नाही होण्याची सवय होती. त्या मागण्यामध्ये एक असे म्हणणार होते की आमच्याकडे नदी आहे पलीकडच्या बाजूला पण तिचा फायदा आमच्या गावाला होत नाही. ते म्हणजे चोफल दोन खाली सँक्शन नदी सुद्धा सँक्शन करण्याची चव्हाण साहेबांची इच्छा होती की असं व्हायला नको. कशालाही सँक्शन किंवा चोफल दोन असं काय करू चोफल हा त्यावेळेच्या सगळ्यात लोकांच्या तोंडात असायचा. तर चोफल दोन खाली आम्ही तेव्हा सँक्शन करतो म्हणून सांगितलं
त्याचा अर्थ एकच आहे की लोकभाषेची कुठं नाही म्हणायचं असेल त्या ठिकाणी नाही म्हणण्याची आवश्यकता असते तरच हे प्रशासन खऱ्या अर्थानं पूर्ण जात असतं. आज ही सगळी संकल्पना का केली आणि त्याचं महत्त्वाचं कारण सत्तेचे काही गुण असतात, दोष असतात. सत्तेचा एक दोष आहे की ती कॉन्सर्ट अधिक लोकांच्या हातात नसली, मर्यादित लोकांच्या हातात जर असली तर ती सत्ता खूप चुकीच्या रस्त्यावर जात असते. आणि म्हणून महात्मा गांधींच्या पासून ते सरकार चव्हाणांच्या पर्यंत सतत विकेंद्रीकरणाची संकल्पना ते मांडत होते. त्याचं कारण हे होतं की सत्ता ही अधिक लोकांच्या हातामध्ये जाण्याच्या विनंती गरज आहे आणि त्या दृष्टीनं या ठिकाणचा कायदा हा झालेला होता. माझ्या मते महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदेच्या सर्व कायदेशीर प्रारूप तयार करण्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लक्ष कुणी केंद्रित केलेलं असेल तर वसंतराव नाईक यांनी. चव्हाण साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये त्या महसूल खात्याच्या मंत्री होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली आणि त्या कमिटीने 1961 साली आपला अहवाल सादर केला आणि त्या अहवालावर आधारित हा कायदा झाला आणि त्याच्यातून ही जिल्हा परिषद स्थापन झाली. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. नंतर ही त्याच्यात बऱ्याच गोष्टी झाल्या, बदल करत आले. मला आठवतं त्यावेळी सरकारमध्ये होतो आणि या प्रश्नावर आम्ही काही चर्चा केली. त्या चर्चेमध्ये काही प्रश्न मांडले गेले, माझ्याकडनं मांडले गेले आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्याच्या आधी असताना आम्ही महिलांच्या आरक्षणाच्या संबंधीचा निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये 33% आरक्षित जागा ह्या महिलांच्यासाठी ठेवायचा त्याची चर्चा आम्ही लोकांनी केली आणि शेवटी निर्णय घेतला. त्यानंतर केंद्र सरकारमध्ये सुद्धा असे निर्णय राजीव गांधींनी घेतले. पण खऱ्या अर्थानं याच्यामध्ये महत्त्वाचे जे बदल झाले ते माझ्या मते 73वी घटना दुरुस्ती ही याच्यामध्ये अमूलाग्र बदल करण्याच्यासाठी उत्कृष्ट ठरलेली अशा प्रकारची ती योजना होती. 73 घटना दुरुस्तीने काय सुचवलं? त्या घटना दुरुस्तीने एक ग्राम पातळीवर ग्रामसभा घेतली पाहिजे, गावाचं मत लक्षात घेतलं पाहिजे या संबंधीचा निर्णय घेतला. त्यानंतर 20 लाखाच्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेली राज्य सोडून इतर राज्यामध्ये आणि केंद्रशासित प्रदेशात 3 स्तरीय योजना असली पाहिजे. गाव, तालुका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि सर्व स्तरावर प्रत्यक्ष निवडणुकीने निवडलेले सदस्य सहभागी होणार. सदस्यांना मताचा अधिकार आणि अध्यक्षाची निवड सुद्धा निवडून आलेल्या सदस्यांच्या मतावर. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांचं आरक्षण त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर राहील आणि महिलांच्यासाठी केवळ 1 जागा आरक्षणाच्या संबंधीचा निर्णय त्या ठिकाणी झाला आणि जिल्हा परिषदेची मुदत 5 वर्ष आणि काही कारणासाठी ती पंचायत जर विघटित झाली तर 6 महिन्याच्या तिथे निवडणूक घेतलीच पाहिजे या प्रकारची सुद्धा त्याच्यामध्ये तरतूद केली गेली. राज्य वित्त आयोगाची कल्पना ही त्या ठिकाणी मांडली. निवडणूक आयोगाची स्थापना झाली आणि असे 10-11 अत्यंत महत्त्वाचे विचार हे एकाच घटनेच्या माध्यमातून आपण केले. माझ्या मते महात्मा गांधी स्वातंत्र्याने बोलत असत आणि त्यांची जी संकल्पना होती त्याच्या वेळेस त्यांच्या कल्पना या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाले
आणि मगाशी आपल्यापैकी सरकारने बोलताना सांगितलं की या सगळ्यामधून एक नवीन नेतृत्वाची फळी महाराष्ट्रात उभी झाली. त्याचा वेळ त्या ठिकाणी केला. 2 मुख्यमंत्री झाले, अनेक मंत्री झाले. मी सहज यादी बघत होतो, विधिमंडळ आणि राज्याचं मंत्रिमंडळ किंवा पार्लमेंट याच्यामध्ये एक तर पुणे जिल्ह्यामध्ये निवडून आलेल्या सदस्यातनं किती लोक आमदार झाले. तर माझ्याकडे माहिती अशी आहे की पुणे जिल्ह्यामध्ये बापूसाहेब खिचनच्यापासून ते शेवटच्यापर्यंत 23 लोक आमदार झाले की जे जिल्हा परिषदेचे सभासद होते. पुणे जिल्हा परिषदेचे सभासद असलेले 5 लोक मंत्री झाले. त्या मंत्र्यामध्ये डॉक्टर बापूसाहेब खिचे होते, दादाराव होते, दादा वैरे होते आहेत, त्याच्यानंतर हर्षवर्धन पाटील होते, मदन बाफना होते. त्याच्याशिवाय एक व्यक्ती खासदार झाली, त्यांनी विजया नवरी, ते जिल्हा परिषद सभासद होते. म्हणजे जिल्हा परिषदेचे सभासद याचा उल्लेख या ठिकाणी केला की नेतृत्व तयार करण्याची ही शाळा. याच्यामध्ये लोकांची जीव कशी करायचं, अधिकार काय आहेत, व्यवस्था काय करायची, या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचं ज्ञान अनुभव ही या शाळेच्या माध्यमातून मिळत असतो. आणि सुरुवातीच्या काळामध्ये त्याचे अधिकार सभापतींचे हे इतके असायचे की आमदार विधिमंडळाच्या सदस्यांच्यात अस्वस्थता असायची. मला आठवत आहे 67 सालची गोष्ट. मी चाललेला महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचा जनरल सेक्रेटरी होतो आणि दर आठवड्याला विधिमंडळाची बैठक व्हायची. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कधी कधी चव्हाणसाहेब असायचे आणि एका चव्हाणसाहेबांच्या उपस्थितीच्या बैठकीमध्ये 5-6 आमदारांनी सांगितलं की पंचायत समितीचे अधिकार इतके आहेत की आम्हाला काही अधिकारच नाही, आमच्याकडे लोक बघतच नाही. आणि म्हणून पंचायत समितीला सदस्य म्हणून आमदारांना सुद्धा संधी द्या. युपीमध्ये ते केलं, 2-3 राज्यात केलं होतं. चव्हाणसाहेबांनी ऐकलं आणि मला सांगितलं माहिती होतं आपल्या भाषणामध्ये. तर तू पक्षाचा सेक्रेटरी, ज्यांनी आत्ता सांगितलं की पंचायत समितीत आमदार पदसिद्ध असावा, त्यांची नावं घे आणि विधानसभेच्या निवडणुकीचे उमेदवार निवडीचा ज्यावेळेस प्रश्न येईल त्यावेळेस ते आमचा मान आपण त्यांना पंचायत समितीकडे पाठवू. ते सगळ्यांनी नाव म्हणून सांगितलं. तर सांगायचं कारण हे की इथं अधिकार अधिक देण्याच्या संबंधीची संकल्पना ही कुठे आली होती आणि ती त्या ठिकाणी पाहिली गेली. आज जिल्हा परिषद सध्या अस्तित्वात नाही. ठीक आहे, त्या संबंधीचा निकाल आता त्या ठिकाणी सांगितलं. काही कायदेशीर गोष्टी आहेत आणि त्याची पूर्तता, तिथे काही कोर्टाचे निकाल हे सगळं झाल्याच्या नंतर त्याची अंमलबजावणी होईल. त्याच्यामध्ये काही माझ्या मनामध्ये काही शंका असायचं कारण नाही. पण आता माझ्या मते हुजूरसाहेबांचा प्रश्न नवीन यायला लागले. एक महत्त्वाचा प्रश्न राहिली जे ठिकठिकाणी बघायला मिळतो आणि ज्याचा पुणे जिल्हा परिषद, या जिल्हा परिषदेचं कार्यक्षेत्र 10 वर्षापूर्वीचं कार्यक्षेत्र बघितलं आणि आजचं कार्यक्षेत्र बघितलं तर या एकेकाळी जिल्हा परिषदेचे मतदारसंघ किंवा पंचायत समितीचे मतदारसंघ असलेले क्षेत्र आपल्याकडे हे जे ऑनसाईट ऑर्गनायझेशन होतं आहे, नागरीकरण होतं आहे, त्यामुळे ते आता मला वाटतं पुण्यामध्ये त्याचे 47 गावं का काहीतरी 34 ही गावं पूर्वी पंचायत समिती जिल्हा परिषदेत होती, आता शहरामध्ये आली. या नागरीकरणाचं प्रचंड प्रेशर
हे सवनीय यंत्रणेच्यात सुद्धा येईल. नागरिकांचे नवीन नवीन प्रश्न पूर्वी गाव होतं, गावामध्ये सुसंवाद होता, एकमेकाला आपण ओळखत होतो. अनेक वेळेला आता एक काळ असा होता, माझ्या पुरतं सांगतो आणि बघत नाही अगदी त्यांनी हे लोक बघतात, पण माझा स्वतःचा विधानसभा मतदारसंघ होता. त्यातल्या 30 ते 40% लोकांना मी पहिल्या नावाने होतो. मला त्याची स्वतः आज आमच्या गावात गेल्याच्या नंतर तो चेहरावरचा माझ्या लक्षात येत नाही. शेवटी मी विचारतो, मला काय तुझं नाव, तुझ्या वडिलांचं नाव काय, मग थोडंसं डोक्यात प्रकार करतो. आणि दुसरी गोष्ट अशी की या ऑर्गनायझेशनच्यावर गावच होते. त्या लोकवस्तीमध्ये राहणारे लोक हे नेहमीच्या पेक्षा वेगळे दिसतात आणि त्याचं कारण हे नागरीकरण, हे नागरीकरण मोठ्या भागात होत आहे. आणि याचा परिणाम शहरांचा जसा होतो तसा जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात सुद्धा होतो. आज जर आपण चाकणच्या आसपास गेलो आणि तिथे खेळी बघितली, इथे काही कळतच नाही आपण तिथं. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोक बघायला मिळतात, अनेक राज्यात आलेले लोक त्या ठिकाणी बघायला मिळतात. आणि म्हणून आज इथून पुढच्या काळात जी आव्हानं आहेत त्याच्यामध्ये हे ऑर्गनायझेशनच्या संबंधीचं एक प्रेशर, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यासाठी काही वेगळी भूमिका घ्यायची गरज आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, या ऑर्गनायझेशनच्यामुळं गावांचा विस्तार होत असल्यामुळं त्यांच्या इन्कम म्हणजे प्रशासन यंत्रणेला काम करण्याच्यासाठी लागणाऱ्या निधीला सुद्धा मर्यादा येतात. आणि इथं शेवटी राज्य सरकार, केंद्र सरकार यांना विचार करावा लागेल. आणि हे जे ऑर्गनायझेशन होतं आहे त्याच्यामध्ये अधिक लक्ष घालायची गरज आहे. लोकांच्या गरजा वाढल्या. पूर्वी पाण्याची गरज माझ्या स्वरूपात असायची, आता ते नाही. आता सरकारचं धोरण शक्यतो घरोघर पाणी द्यायचं, घरोघर पाणी द्यायचं म्हणजे त्यानंतर पाण्याची उपलब्धता, त्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा आणि त्यासाठी लागणारी गुंतवणूक असो, विजेचं बिल असो. मध्यंतरी जो महाराष्ट्रात एक क्रायसिस झाला, अजूनही काही प्रमाणात आहे इलेक्ट्रिसिटीचा. आणि त्यासाठी आम्ही लोक काही चर्चेला बसल्याच्यानंतर ग्रामपंचायतीचा कधी इलेक्ट्रिसिटीचं बिल भरलं गेलं नाही आणि त्याच्यावर वीज मंडळाच्या प्रेशर येते असा भागाचा प्रश्न त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि बघितलं त्यानंतर त्याच्यामध्ये तथ्य होतं. कारण हे नवीन प्रश्न निर्माण व्हायला लागले. तिसरा एक महत्त्वाचा प्रश्न दिसतो, शिक्षण. एकेकांची शाळा आणि आजची साधारणतः ग्रामीण भागातल्या लोकांची शैक्षणिक स्थितीच्या संबंधीची अपेक्षा असलेली शाळा याच्यामध्ये फरक. आज अनेक ठिकाणी ग्रामीण भागात सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळा राहतात. आज आम्ही एक शिक्षण संस्था चालवतो, अगदी कमी मी त्याच्यामध्ये आम्ही लक्ष देतो. आणि त्याचा काही भाग बाजाराची गावाच्या बाहेर आहे. आणि तिथं गावामध्ये गेल्याच्या नंतर लोक काय सांगतात, लोक सांगतात आम्हाला CBSEचं स्कूल, म्हणजे खेड्यातले माणसं सुद्धा आता CBSEचं स्कूल मारायला लागले. आता हे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये CBSEचं स्कूल करायचं आणि दुसऱ्या बाजूने जिल्हा परिषदेचं स्कूल ज्या ठिकाणी फी नाही आणखी बाकीच्या काही सुविधा आहेत त्या ठिकाणी CBSEचं स्कूल काढल्याच्या नंतर पालकांना जो काही खर्च येतो तो आणि जिल्हा परिषदेच्या शाळा याचा खर्च त्याच्यामध्ये जमीन असतानाचा फरक आहे. आणि त्याच्याबद्दल स्थानिक नागरिकांचं प्रेशर हे येत असते काहीतरी करा, असे शैक्षणिक प्रश्नसुद्धा निर्माण व्हायला लागली. शैक्षणिक सुविधांची अपेक्षा वाढली आणि तिची पूर्तता करावी लागेल. त्यामुळे हे सगळे नवीन नवीन प्रश्न होत आहेत. त्याचं महत्त्वाचं कारण दिवसेंदिवस वाढणारी गावं, शहरं आणि त्याचं हे नागरिकांच्या संबंधीचं आव्हान
आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचा सुद्धा हा विचार आपल्या सगळ्यांना करावा लागेल. मी काही अधिक बोलून असं सगळ्यांकडे घेऊ इच्छित नाही. जिल्हा परिषद आणि या सगळ्या गोष्टी त्याचा अनुभव आपल्या सगळ्यांना आहे. अनेक लोक त्या ठिकाणी अनेक वर्षापासून आहेत. आत्ताच तुमच्या इंदापूरचे प्रतापराव पाटील इथं भेटले आणि त्यांनी मला कागद दिला की त्यांच्या एका कुटुंबामध्ये किती वर्ष सभासद आहे? 48 वर्ष त्यांच्या कुटुंबातलं कोणत्या कोणतेही जिल्हा परिषद त्यांचे वडील ते आणि त्यांच्या पत्नी या तिघांच्यामध्ये 48 वर्ष ही सत्ता त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आता या सत्तेचं कॉन्सन्ट्रेशन याचा विचार करण्याची वेळ आली. सरांनी सांगितलं की ते स्वतःही जिल्हा परिषदेत होते. मी कधी या क्षेत्रात काम केलेलं नाही. पण कधी कधी मला असं वाटतं की मी निवडणुकीला उभं राहिलो नाही, पण बहुतेक मी सभागृहात गेलो. किंवा सभागृहात गेलो कसं, माझी आई 1938 साली लोकल वर्गाने निवडून आली आणि ती 1938 ते 1952 पर्यंत सभासद. माझा जन्म 12 डिसेंबर 40ला आणि माझी आई माझा जन्म झाल्यानंतर 5व्या दिवशी मला त्यावेळी दत्त सर्व्हिस नावाची ट्रान्सफर ही असायची, आजची हिस्ट्री आहे ना तशा होता. त्या दत्त सर्व्हिसमध्ये घेऊन जे पंचायत लोकल त्याच्या मिटिंगला या ठिकाणी हजर राहिली माझ्यासह. राहिली की स्वतः अनेक वर्ष या ठिकाणी लोकल वर्गाची सभासद होती. अण्णासाहेब आवटे म्हणून त्यावेळी लोकल वर्गाचे अध्यक्ष होते आणि एका वेगळ्या पद्धतीने काम चालायचं असं मी घरात ऐकलेलं आहे. पण आनंद की ही स्थित्यंतर झाली. विजयवाडामध्ये त्याला जनपद परिषद असं म्हणतात. तिकडे जनपद होते, आपल्याकडे लोकल होते, लोकल वर्गाची जिल्हा परिषद आहे आणि या सगळ्यामधून महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने सत्तेचे विकेंद्रित करण्याची जी संकल्पना होती चव्हाणशाहीची ती कुटुंबियाला तिची निश्चित प्रकारनं उपयुक्त झाली. नवीन नेतृत्व तयार झालं. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये अनेक लोक जिल्हा परिषदेत आले, मंत्रिमंडळामध्ये आले आणि त्यामुळे महाराष्ट्राचा ग्रामीण चेहरा बदलायला पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचं योगदान निश्चित प्रमाणात आहे. आणि त्यामध्ये पुण्याच्या जिल्हा परिषदेनं गेले 7 वर्ष जे काम केलं ते सगळे जे सहभागी होते त्या सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी करण्याची भूमिका आपण घेतली. त्याबद्दल जे सगळे अधिकारी आणि या संकल्पनेचा वाद्यवादक असे लोक होते त्या सगळ्यांना मी त्यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची गरज आहे. या ठिकाणी माननीय डॉक्टर मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी अधिक विलंब न करता मी माननीय शिंदे सर अतिरिक्त या ठिकाणी माननीय दत्ता मामा भरणे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि आताचे राज्यमंत्री यांचे या ठिकाणी स्वागत होईल. मी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक जिल्हा परिषद आपल्याला विनंती करतो की आपण माननीय दत्ता मामा भरणे यांच्या टेलिकास्ट केला याबद्दल सर्वांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो.
आणि आता कार्यक्रम आपल्याला जाहीर करतो. कार्यक्रमानंतर फोटो काढण्यासाठीची व्यवस्था केलेली आहे. ग्रुप फोटो सर्व माननीय अध्यक्ष जिल्हा परिषद आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोर काढण्यात येणार आहे. आपण बाजूला यावं विनंती. या चहापानाची व्यवस्था सर्वांनी केलेली आहे. आपण त्याचा लाभ घ्यावा हे विनंती. धन्यवाद.